पहलगाममधल्या दहशतवादी हल्ला हा डोंबिवलीचे संजय लेले, हेमंत जोशी आणि अतुल मोने यांचा या हल्ल्यामध्ये मृत्यू झालाय। लेले यांचं पार्थिव डोंबिवलीला रवाना झाले तर अन्य दोघांचं पार्थिव देखील थोड्याच वेळात दाखल होणार आहे। डोंबिवलीतल्या भागशाळा मैदानातनं या संदर्भातला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूया। काश्मीरच्या पहलगाममध्ये काल अतिरेक्यांनी हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा मृत्यू झाला आणि यामधले 3 पर्यटक हे डोंबिवलीतले आहेत। सध्या मी डोंबिवलीमध्ये आहे आणि डोंबिवलीमधले अतुल मोने, हेमंत जोशी आणि संजय लेले हे खरं तर दूरचे नातेवाईक आहेत आणि 20 एप्रिलला हे तिघेजण आपल्या कुटुंबासोबत काश्मीर टूरवर गेले होते, काश्मीर फिरायला गेले होते। मात्र काल ज्या प्रकारे पहलगाममध्ये अतिरेक्यांनी हल्ला केला, गोळ्या झाडल्या, त्यामध्ये या तिघांनासुद्धा गोळी लागली आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला। सध्या आपण डोंबिवलीतल्या या बागशाळा मैदान इथे आहोत आणि जिथे आता अंत्यदर्शनासाठी मुंबई विमानतळावरून जे तिघांचे पार्थिव होणार आहेत ते इथे अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहेत। डोंबिवलीकर असतील, या तिघांचे कुटुंब असतील, नातेवाईक असतील आणि जवळचे मित्र असतील, हे या ठिकाणी आपण मैदानात जमलेले पाहायला मिळत आहेत। आणि लवकरच हे पार्थिव इथे आल्यानंतर अंत्यदर्शनासाठी ठेवल्यानंतर इथे आपण बघतोय या ट्रकमधनं, या 3 ट्रकमधनं अंत्ययात्रा ही निघणार आहे आणि पुढे शिवमंदिर वैकुंठधाम इथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। त्यामुळे शोकाकुळ वातावरण आहे। थोड्याच वेळात या तिघांचंही पार्थिव डोंबिवलीतल्या याच बागशाळा मैदानामध्ये इथे येईल आणि त्यानंतर अंत्यदर्शन आणि त्यानंतर तिथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। कॅमेरामन अरविंद बारगेसह मी वेदांत नायब, एबीपी माझा, डोंबिवली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।